आनंददायी शिक्षणाद्वारे राज्याचा लौकिक वाढवावा. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे. शिक्षण संस्थेचे यश व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यात संस्था चालकांची भूमिका अत्यंत मोलाची राहणार आहे. यासाठी संस्था चालकांनी या शिक्षण पद्धतीत सक्रिय सहभाग घेऊन शिक्षण क्षेत्रात राज्याचा लौकिक निर्माण करण्यास पुढे यावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती या विषयावर नामांकित शिक्षण संस्था आणि शैक्षणिक संस्थांच्या मान्यताप्राप्त संघटनांचे प्रतिनिधीचे चर्चासत्र यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री श्री भुसे म्हणाले की सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्त्वाचे आहे. देशाची आदर्श भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षण संस्था शिक्षण प्रसाराचं काम अविरतपणे करत आहे. यापुढे कौशल्य व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यावर भर द्यावा. संस्थेत शैक्षणिक वातावरण अधिक पोषक ठेवण्यात संस्था चालकांची मोठी जबाबदारी असते. त्यामुळे शिक्षण संस्थांनी आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करावेत. शालेय शिक्षण मंत्री श्री भुसे म्हणाले की शालेय शिक्षण विभागाचा कृतीवर अधिक भर असल्याने शिक्षण संस्थेच्या चांगल्या कामास उपक्रमास सहकार्य केलं जाईल. शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ संस्था चालक यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन शिक्षण विभागाचे काम समन्वयाने पुढे नेऊया. शिक्षण संस्थांच्या मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग नेहमीच सकारात्मक आहे. चर्चासत्रात संस्था चालक व संघटनेच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या शिक्षक भरती, संच मान्यता, पवित्र पोर्टल, 11वी प्रवेश प्रक्रिया, रोस्टर तपासणी, जुनी पेन्शन, सेवा ज्येष्ठता, अशैक्षणिक कामे या संदर्भातील मुद्द्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री श्री भुसे यांनी सांगितलं. चर्चासत्रास आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शालेय शिक्षण आयुक्त सचित्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक राहुल रेखावार, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, महेश पालकर, बालभारतीचे के बी पाटील आणि शिक्षण संस्था चालक व शैक्षणिक संस्थांच्या मान्यताप्राप्त संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केलं. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक.